काल दुरसरुणी ज्ञानरूपी अंजनाने ज्याने या जगाची ओळख करून दिली तोच गुरुग्रहीचा 12 वर्षाचा कालखंड पूर्ण करून ज्यावेळी या राज प्रसरी आमची पावले पडली त्यावेळी सर्वत्र आनंदी आनंदोत्सव साजरा होत होता. जिकडे पाहावं तिकडे अत्तरांचे सडे, अत्तरांच्या रांगोळ्या, गुड्यां तोरणे उभारली गेली होती. एवढंच नव्हे तर मंगलमय वाद्यांच्या मंजूळ स्वरात सप्त ऋषींनी सप्त सिंधूचे जल आमच्या मस्तकी सिंचन करून वेदघोषात आमचे राज्यरोहण केले आणि या विदर्भ नगरीची सर्व सूत्रे आमच्या हवाली सुपूर्द केली. तद्दिनापासून हा राजकर्ता आपल्या परीने हे राज्य लेखणी लगाम आणि अंकुश ही त्रिसूत्री अवलंब करून हे राज्य व्यवस्थितपणे हाताळत आहे. खरोखरच ज्यावेळी या राज्यात आमचा फेरफटका असतो त्यावेळी आमच्या नावाचा होणारा तो जयघोष, प्रत्येकाच्या मुखात येणारा तो शब्द की राजकर्ता असावा तर वज्रबाहूसारखा, आणि त्याच वेळी आम्हाला आठवतात ते आमची मातृपितृ देवता. लहानपणी त्याने आम्हावरती केलेले ते संस्कार आणि त्याच संस्कारावरती आज आम्ही इथवर येऊन पोचलोय. खरोखरच आईची इच्छा की हे बाळ मोठेपणी असं काहीतरी कर जेणेकरून तुझं आणि घराण्याचं नाव उज्ज्वल होईल. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आमचा जयघोष होतोय ते ऐकून कुठेतरी आईची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान आम्हाला लाभतंय. आजपर्यंत कित्येक संकट आमच्या राज्यावरती चाल करून आली. त्या प्रत्येक संकटाला धैर्याने आम्ही सामोरे गेलो. आठवतोय तो दिवस. असंच एके दिवशी आमच्या राज्यावरती परकीय शत्रूने आक्रमण केलं. ते मोठ्या शिथापीने आम्ही परतवून लावलं आणि त्याच आनंदात आमचं पूर्ण सैन्य न्हावून अक्षरशः न्हावून निघालं. आणि हीच आनंदाची वार्ता सांगण्यासाठी आम्ही आमच्या धर्मपत्नीच्या महाली आलो. पाहतो तर काय, त्या ठिकाणी आमची धर्मपत्नी आणि माझी एवढीशी ती बाल जयमाला दोघी झोपी गेले होत्या. म्हणून अलगद तिच्या जवळ जाऊन माझ्या पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला. पाहतो तर काय, त्याच वेळी अजूनही तो प्रसंग आठवला की मनावरती किती शहार येत. वैर्याने वेळ साधली होती. माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी खून झाला होता आणि माझी ती एवढीशी बाळ जयमाला त्या रक्ताच्या तारवळ्यात लोळत होती. आईच्या कुशीत विसावली होती. तिला माहीत सुद्धा नव्हतं की तिची आई हे जग सोडून, या लोक सोडून ती परलोकी निघून गेली. परंतु प्रत्येक संकटाला ज्याप्रमाणे राजकर्ता सामोरा गेला त्याचप्रमाणे याही संकटाला सामोरे गेलो. अलगदपणे त्या माझ्या छोट्याशा जयमालेला उचललं, तिला कुशीत घेतलं आणि त्याच वेळी निश्चय केला यापुढे जगावं तर फक्त या माझ्या बाळासाठी. आणि त्याच दिनापासून हा राजकर्ता माझ्या जयमालेसाठी जगतोय. अगदी तळ हाताच्या थोडा प्रमाणे तिचा मी सांभाळ केलाय. एवढंच नव्हे तर जरा जरी ती माझ्या नजरेआड झाली तरी जीव कसा कासावीस होतो. तिचं नित्य कर्तव्य कोणतं असेल तर आमची चरणसेवा, पण आज मात्र तिला विलंब होतोय. मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी काच कोवळी कायही, काच कोवळी कायही, नाजुकता फेकळी, नाजुकता फेकळी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी. येण्यासाठी विलंब तर झाला नसेल, पण जावा बाबांचा शुभ आणि मंगलतरेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. बाबा आपल्या चरणी नतमस्तक. मनोकामना पूर्ण होती. पण सांग, आज तुला यायला एवढा विलंब होतोय? विलंब झालाय त्यामागे कारण सुद्धा तसंच आहे. एवढं कसलं कारण? येण्यासाठी मी तत्परच होते, पण काय सांगू, पण तुला माझ्या सख्या तुम्हाला ठाऊक आहे. हो. आणि मी जरा तरी त्यांच्या सुद्धा नजरेच्या आड गेले ना की शोधत राहतात. हो जय मला कुठं गेली. अगं पण तुला माहित आहे ना, माझं पण तेच होतं. जरा जरी तू माझ्या नजरेआड झालीस तरी माझा जीव कसा कासावीस. मी पण त्यांना तेच सांगितलं, कारण तुमच्यापेक्षा जास्त माझी काळजी कोण करत असेल तर माझी जन्माची पितृ देवता. आणि म्हणून तर त्यांचा शुभ आणि मंगलतरेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी इथपर्यंत धावत पळत आले. आणि पुढच्या भावाकडे म्हटलंय की लीनतेनं सारं जग जिंकता येतं. तीच लीनता नम्रता माझ्या अंगी मी जोपासली. आपण दिलेले सारे संस्कार
आणि त्या संस्कारानं मी लहानाची मोठी झाली. म्हणूनच बाबा माझ्या मनोमनी एकच वाटते, काय माहिती, कारण जन्मदेता मातृदेवतेने आम्ही पाहू शकले नाही, पण मातृदेवतेचं प्रेम आणि पित्याचं प्रेमही तुम्ही मला दिलं. आणि म्हणून त्यासाठी माझ्या मनातील सारे भाव व्यक्त करून आपल्याला सांगणार. आणि त्यासाठीच तर व्यक्त करीना सेवा केलीस खरी, पण आमचं सुद्धा मन तुझ्या बरोबर प्रसन्न झालंय. आपला आशीर्वाद तर प्राप्त झाला, पण बाबा आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अगं सांग. आजपर्यंत सांगितलेली अशी कोणती गोष्ट जी मी तुझी पूर्ण केली नाही? बरोबर. तळाच्या बोडाप्रमाणे तुम्ही मला जपलंय. साऱ्या इच्छा आकांक्षा भक्ती परिपूर्ण केला, कशाची न्यूनता भासू दिली नाही. पण बाबा एकच माझं मागणं आहे. मग सांग, असं कोणतं मागणं? कारण आपल्या या राज्यात आहे ते नित्यशा तेच आहे आणि बालपणापासून मी पाहत आले, पण आता मात्र माझी जिज्ञासा वाटली. तेव्हा मला घनदाट अशा गांधारी प्रवेश करायचा आहे आणि मन मुराद आनंद लुटायचा आहे. त्यासाठी या राज्याविषयीचा बाहेर मला जायचंय. अगं बा, आजपर्यंत सांगितलेला प्रत्येक तुझा मी हट्ट पुरविला, पण तू हा काय हट्ट करतेस? अगं अरण्याच्या ठिकाणी वन्य श्वापद असतात, जीवाला तुझ्या काहीतरी होऊ शकतं. बरोबर नाही तू एकट्या स्त्रीने त्या ठिकाणी जाणं. तुम्ही म्हणताय ते अगदी सत्य, पण बाबा एक तुम्ही विसरताय की आपली कन्या ही जयमाला साऱ्या कलेत प्रवीण आहे. एवढंच नाही तर शस्त्रविद्येत सुद्धा, आणि मुळीच हार पत्करणार नाही. तेव्हा चिंता करू नका, माझ्या जीवाचं संरक्षण मी स्वतः करू शकते. तेवढा विश्वास माझा आहेच तुझ्यावर. परंतु हा दिवस असताना जाण्याच्या अगोदर पुनश्च माघारी ये. हो बाबा, फक्त माझीच इच्छा नाही तर माझ्या सख्यांची सुद्धा आहे, म्हणून तर ये म्हणतोय. त्यांची इच्छा पूर्ण करणं ही माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद. सदैव माझ्या पाठीशी. लवकरात
जबाबदारीचा पूर्ण केलाय. काही का असेना आज राज्यातले असे अनेक कर्तव्य मला हात देत आहेत आणि त्यासाठी मला ते कर्तव्य पार पाडण्यासाठी जाणं हेच योग्य. जय जयकार कुणाचा जय जयकार असेल एकच परोपकारी उपकारी आणि दानशूर पराक्रमी 56 कोटीचं 56 कोटी यादवांचा अधिपती एवढंच नव्हे सुवर्ण नगरीचा राज करतो द्वारकाधीश बलराम दादाचा सर्व यादव माझ्या मुठ्ठीमध्ये आहे. कास नाही योग्य तो न्याय पराक्रमाला बक्षीस आणि अन्यायाला शासन. आणि हो एवढंच देवेरी कुठच्याही यादवाला माझ्या नजरेमध्ये नजर टाकून पाहण्याची हिम्मत नाही. याला कारणही तसंच आहे. या बलराम दादाचा जरा आणि हो मी आहे म्हणून ही द्वारका आहे. पण एकच खंत लागली आहे ती कोणती असेल तर कृष्ण माझा बंधू कृष्ण तो मातर ह्या राजदरबारात लक्ष टाकत नाही. एवढंच नव्हे त्याचे भक्त कमी आणि भक्तीने जास्ती. लहानपणीपासून राधे कृष्ण आणि 16 सहस्र त्याच्या पत्न्या नाही सुद्धा मला सांभाळावं लागत आहे. भाऊजी हे दादा ते अरे काय चाललं आहे राजदरबार सांभाळू याच्या पत्न्याला सांभाळू एवढंच. प्रजाजन हो जर का कृष्णाला असेल त्याच्याशी बोलू नये. येऊ दे त्याला पाहतो. मोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला मोहन मुरलीवाला नंदाचा हालवेला नंदाचा हालवेला माझा मोहन मुरलीवाला नंदाचा हालवेला माझा मोहन मुरलीवाला नंदाचा हालवेला माझा. काय पहावं आज जरा राजदरबार यायला विलंबच झालाय. पण सर्व ठिकाणी मी पाहतोय कोणीही यादव माझ्याशी बोलत सुद्धा नाही, माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. कदाचित दादांची आज्ञा हा जर काळा आला असेल तर याच्याशी कोणीही बोलू नका. हो दादा तुम्हाला मी पूर्ण जाणतोय आणि हा तुमचा रुसवा फुगवा कसा दूर करावा हा या कृष्णाला माहिती आहे. आजपर्यंत गाय गोपिकांना मी होळवत गेलो त्याचप्रमाणे तुमचा रुसवा फुगवा कसा दूर करणे हे देखील मला माहित आहे. प्रथमतः दादांना हाक द्यावी हेच योग्य. दादा ओ बलराम दादा माझा कोणी बंधू नाही. आजपासून मेला माझा बंधू. आतापर्यंत बरे होते आता क्रोधिष्ट
काय म्हणावं यांना पुनश्च एकदा हाल कोणी देऊन बोलायचं नाही त्याच्या बरोबर. खरोखरच खूपच रागे भरले आहेत. पण यांचा रुसवा कसा दूर करणे मला माहित. कारण दादा तुम्ही माझ्यासाठी देवास समान आहात. म्हणूनच यावेळी तुमची चरण सेवा करण्यासाठी मी सिद्ध होतोय. देवतुल्य दादा माझे, देवतुल्य दादा, देवतुल्य दादा माझे, देवतुल्य दादा, देवतुल्य दादा माझे. पूजा रोज करीतो त्यांची, पूजा रोज करीतो त्यांची, पूजा रोज करीतो त्यांची. अन्य देव नाही, देव नाही, देव नाही. देवतुल्य दादा माझे, देवतुल्य दादा. ओ दादा एकदा तरी पाहावं माझ्याकडे. माझा कोणी बघतो नाही. देवतुल्य दादा माझे, देवतुल्य दादा. नभाहून मोठी माया, नभाहून मोठी माया, नभाहून मोठी माया. माझा ओ, कोणी करत नाही. माया माझा नभाहून मोठी आहे. बघतो नाही. नभाहून मोठी माया. हृदय सागराचे, सागराचे, सागराचे. ओ दादा, ओ आता तरी रुसवा फुगवा सोडाव. देवतुल्य दादा माझे, देवतुल्य दादा. देवतुल्य दादा माझे, देवतुल्य दादा. कृष्णा, बोला दादा. अरे जसं बर्फाचं पाणी जावं तसं माझ्या रागाचं निवारण होतं तुला पाहिलं की. तुमचा राग शांत झाला ना. अरे अशी कोणती जादू करतोस जेणेकरून आलेला राग पळून जातो. अहो मला कृष्ण म्हणतात. माझ्यावर कोणी चिडत नाही आणि जरी माझ्यावर कोणाचा राग असला तरी तो दूर करणं या कृष्णाला माहिती आहे. पण दादा आज मी तुमच्या देहाचं अवलोकन करतोय हो. पायाच्या नखापासून मी पाहतोय काय ते? कोणत्या तरी तुम्ही विचारात आहात. अरे कृष्णा, एकच विचार. अरे असा? थोडा तरी राज दरबारात लक्ष टाक. अहो दादा तुम्हाला काय वाटतं मी राज दरबारात लक्ष ठेवत नाही. अरे तुझे भक्त कमी आणि भक्तीने जास्त. एवढंच नव्हे, म्हणजेच तुझ्या पत्न्या 16 सहस्र. अरे त्यांना सुद्धा मला सांभाळावं लागतं. अहो 16 आणि राज दरबार. राज दरबार पण तुम्ही सांभाळताय. होय, पण असं काय करावं तुम्हाला काय वाटतं मी या कृष्णाने काय करावं. एकच ह्या राज दरबारात थोडा तरी लक्ष टाक. अहो राज दरबाराच्या ठिकाणी माझा लक्ष कायम असतो. मी जो येतोय ना, मला जो येण्यासाठी विलंब होतोय तो कशामुळे. कशामुळे? मी या पूर्ण द्वारकेच्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो. वा, मला ऐकायचं होतं काय ते? की माझ्या दादाबद्दल वा वा वा, 96 कुळी यादव काय बोलतो. काय बोलले कृष्णा? चांगलंच बोलणार. दादा समस्त यादव कुळ काय बोलते. काय ते? आमचे बलराम दादा म्हातारे झाले. काय म्हणतात? अरे म्हातारा! अरे कृष्णा! अरे सांभाळा नाव! अरे असा कोण म्हातारा मला म्हणतोय? हो दादा क्रोध अनावर होतोय. जरा स्थिर व्हा. मी काय सांगतोय काय ऐकताय तुम्ही. काय ते? ओ म्हातारा म्हणजे म्हातारा नव्हे, महान तारा. महान या संपूर्ण अरे असं आहे. या संपूर्ण अरे म्हणणार. अरे बलरामच तसा आहे. या संपूर्ण ब्रह्मांडातला महान तारा तुम्हाला म्हटलं. अरे वा 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 वा, अजून काय? एवढंच नव्हे, मी अजून थोडा पुढे गेलो असता अजून लोकांनी काय बोलले असेल. काय?
असा राजकर्ता नाही झालं असतं तर बरं झालं. अरे कृष्णा! थांबा म्हणतोय. ऐकून तरी काय, संदर्भ तरी स्पष्ट करू द्या मला. अरे फिरून फिरून बोलू नको, सरळ बोल ना. असा राजकर्ता नाही झालं असतं म्हणजे काय? काय? असा राजकर्ता पुढे होणारा नव्हे, तुम्हीच श्रेष्ठ. अरे वा 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 कृष्णा! एवढं- बस, 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 बस. दादा, हा. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही मला सांगताय राजकारभार माझ्या हाती घे आणि 16 सहस्र बायकांचं काय करू? अरे कृष्णा, पण मला जायचं आहे रे कुठे? रेवतीच्या महाली. थोडी विश्रांती ओ, काय घेण्यासाठी. बोलता यादव कुळ काय समजेल रेवतीच्या महाल? अरे कृष्णा बस. अरे तसं नाही, मग? रेवती वहिनीच्या महाली. हा, रेवती वहिनीच्या म्हणजे मनाचा विरंगुळा करण्यासाठी, होय. विश्रांतीसाठी अरे तुम्हाला होय होय कृष्णा बस. म्हणून तुझ्यावरती जबाबदारी सोपवतो आहे. कोणती? अरे कृष्णा, हे राज दरबार तू सांभाळ. जोपर्यंत मी पत्नीच्या माली जाऊन विश्रांती घेऊन येत नाही तोपर्यंत हा दरबार तू सांभाळ. म्हणजे विश्रांतीसाठी तुम्हाला जायचंय होय आणि तोपर्यंत मी या राजदरबारी या राजसिंहासनावर बसावं. हो, ही राज आज्ञा आहे. खरोखरच दादा, राज आज्ञा बोलून मला कोड्यात ठेवला. राज आज्ञा म्हणून तुमची आज्ञा मी मानतोय. फक्त मला ना राजकारभार कसा सांभाळायचा असतो तो माहित नाही. मला एकदा बसून दाखवा. मला माहित आहे राजकर्ता कसा बसतो हे मला पाहिजे. ऐक, पहा राजकर्ता कसा असावा. वा, त्याची नजर सरळ आणि कर्ण बाजूला काय चाललं आहे ते पाहण्या ऐकण्यासाठी. मग ठीक आहे दादा, मी तुम्हाला बसून दाखवेन. हा. मला सांगा राजकर्ता असा बसतो की असा बसत नाही ते. हा या ठिकाणी म्हणतोय. अरे कृष्ण, हे काय राजकर्ता असा राजकर्ता? मग अरे राजाचा करायला पाहिजे, जेणेकरून कुठच्याही प्रजेची नजर पडल्या क्षणी तो घाबरला पाहिजे. म्हणजे असा राजकर्ता तुम्हाला असा करायचा राजकर्ता. आहे. मग ठीक आहे, यावेळी राजकर्ता तुम्हाला होऊन दाखवतो. पहा. अरे वा, शोभला शोभला. बोलो ना. असा राजकर्ता पाहिजे. नजर कशी सरळ, हो ध्येयाकडे जाणारी आणि कर्ण कसे चारी बाजूला काय ऐकू येतंय यांच्यावर. बरोबर. यावेळी आज्ञा आहे तुम्हाला. जा म्हणतोय रेवती वहिनीच्या महाली. कृष्णा, काय ते? हे काय? ओ, राजकर्ता मी ना. अरे पण मी मोठा बंधू आहे. पण राजकर्ता मी आहे. होय कृष्णा, बरोबर आहे. असा करायला पाहिजे. पाहिजे ना. कृष्णा, ऐक, चाललो मी. ठीक आहे दादा. विश्रांतीसाठी रेवतीला मागे. काय म्हणावं दादांना. हो, ज्याने या विश्वाचा राज्यकारभार सांभाळिला, ज्याने या कृष्णाने विश्वाची राजसूत्रे हाती घेऊन हे विश्व चालवण्याचं कर्तव्य केलं, ते कशासाठी? तर भक्त कल्याणासाठी. आणि हे राज्य या कृष्णाने सांभाळावं. निश्चितच तुमची आज्ञा शिरस समान मानून यावेळी राज्यकारभार मी सांभाळतोय. परंतु आज माझी भार्या वाट पाहते असेल, माझी रुक्मिणी आपल्या महाली माझी वाट पाहते. ती माझ्या भेटीशिवाय, माझ्या दर्शनाशिवाय पाण्याचा एक थेंब आणि अन्नाचा एक कण सुद्धा घेत नाही. पण तिच्या महाली जावं, तिला दर्शन द्यावं हेच योग्य. म्हणूनच या राजदरबाराचा त्याग करून कृष्ण रुक्मिणीच्या महाली निघाला. सर्व कलाकारांना बबन शिलटकर कडून
प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक. तुझ्या आईचं गो अजगर नाही तो काय का गो धबधब तो सांगतात काय मी धावली हो हे काय या? काय घेईल नका हो तुका घटकावून येऊ नाही ना आता किती चाला लिहिलं गो हो धबधब तो सांगतास का बघ धावया चाला आणि मग हे काय कपडे वाळून एवढा मोठा जंगला घेऊया 2-3 पाना केळीची रान रेडो इलो तर मगे पाना सकट धावतालच काय सांगता मी तुका माहिती नाही कसली कसली जनावर असती मी या गाणं म्हणा नको काय गाणं गो गाणा नको तुझा गाणा ऐकून माझी आई गेली तर तुझा पहिला गाणा आणि शेवटचा गाणा माका ना जाऊचा माका ऐकवू नको चिकालीला होता जयराम श्रीराम मी काय करू तुझ्या फटकेली ती बरा तरी गाणा मुलाचा लक्षात दिला तर म्हटलं मी काय करू जयराम श्रीराम म्हणान माका माहिती होता पहिलोच हात घातला आणि उठावतो गेली उठान काय हो म्हणाला काय हो किती बरा गमता हो त्याच्या फटकी येऊन ये हातीर खेका बसतोस बुडी होतो हात हात पुढे होतो माका काय दिवसांदिवस वजन वाढता केव्हा तरी माझी चपाती करून टाकताना बघ असा खै गमाचा ना नाही नाही बघ औषधी का व्हायचा कसला जनावर काय सांगता पण जनावर यावचाच ना वाघ हय हा ना वाघ मारू हा वाघ नाही गो तुम्ही वाघ गो वाघ मारू मी वाघ व तुमका वाघ म्हणाल माका वाघीन म्हणतात गो तुमच्यामुळे गो एकदा राग येतोय ते 2-4 ये वडून ना तुका डायरेक्ट ना असं पानान घालू गो लात माझ्यावर बसा बसलंय मला ढील झाला हो हा? गो हा काहीतरी ना वातावरण वेगळा सांगता ढग धरलेत की का गो ढगाचा नाही सांगणं तकडे चकचकता जनावरा उठण्याचं वातावरण ऐकलं सांगतास काय गो माका नको का धरू जनावरा उठली गो तर- जनावरा पक्षा तुझी माका भीती वाटता तुका काहीतरी कामात आणि माझ्या वरसून धावून जाशील ऐकलं गो ह्या वातावरणात जनावर उठत ऐकलं उठत म्हणजे उडके मारतो नाही ना उडके ना तर गो उठत म्हणजे अगदी अंग बिंग हलवत आणि ते चालीक भरत इल्ला सावात ऐकलं तुका नाही खाऊची. ऐकलं? काय माहिती पण नाही अजिबात थांबला नको काय नाही वाघ कसं जेवतो ना ऐकलं? हे आहे ना वाघ मारे वाघ मारे हात वाघ कसं वाघ मारे
वाद गेलो. राम 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 माझ्या बापला वाटलं माझ्या गोटीत वाघ गेलो. काय हो गेलो. माका वाटलं वाघ येतो माझ्या गोटीत. वाघ मारो माझ्या गोटीत. मग कसलं तू वाघ मारो. वाघ मारो म्हणजे हातीत धनकुली नाही बाण नाही मार आलोच काय त्या का गे बाय काय गो ह्या वाला कसा आता गो वाघात बघलंय काय धार सुटताना. होय काय नाही काय नाही काय नाही का. अरे देवा पाठचा वारा दिला ते खवतोय. काय सगळा ढील करून टाकलास. ढील कसं रोज आसरो असता. मला गळ्यावर हात घालून असता. गळ्यावर हात घालतात. काय नाही गो बाई ना तू बाई माणूस ना मी. बाई माणूस म्हणून वाघ इलो नाही घोटीत मी होतोय. ऐकलं तुमका दिसला कसा तो गेलो तो. काय ता तुमका दिसला कसा. वाघाचं वासनी वळखतो. हे बाय किती जवळ किती लांब अरे बरा झाला. काय येळ बरो मेलो काहीतरी खंयतरी खाऊन दिलो म्हणून आमका हुंगले आणि तो गेलो. काय मारानी. काय हो तुझो बापूच वाघ मारू. होय तर तुझो आजो वाघ मारू. उलटा नको बोला गो आधी आजा घा घाल मग बापाशी घाल. माझो आजो वाघ मारो गो वाघाक झुंज देऊन वाघार बसा निलो. तुझो आजो आजो हत्तीरिलो का वाघारिलो. वाघा वाघा त्याच्यानंतर माझो बाप चियार बसलो. बापूस माझो 2 वाघाक मार सांगतास का. आणि त्याच्या नंतर तुझ्या घो पराक्रम जे बाय धारेल वाघ मार. अरे माझ्या भावाच्या धारे किती धार. धार नाही तुमच्या धारे. होय. पडाल गेला म्हणजे साधी होय. गोष्ट काय. त्या फटकीने आणखी सोडलास तुम्ही का आणखी ढील जात राहताला. होय राव गो बघ ओढून घे आडत वाढू नको. हा कयाव आता जाणता राव वगडे आता बरा बस. हे बाय कसा पाणी होता ना. जुळू जुळू झळा झळा. नको त्या भावाने काय साठाने तुझा गाणं नको. वाईट घरी निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणात पहा ना भलाटे मोठे वृक्षांना वेष्टन घासते वेली रंगीबेरंगी पुष्प सर्वत्र पसरलेला रान फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतोय खरा. सूर्यकिरणांची कशी दाटी झाली आणि हे सूर्यकिरण या नाजूकशा पर्णावरती पडतात. यावरती साचलेले दवबिंदू असं वाटते की मोत्यांची मालाच असावी. पण हा तर केवळ माझा एक भास आहे. हिरवे हिरवे गार गारीच्या हरित द्रोणांच्या मखमलीचे त्यावरती फुलराणी खेळते बागडते. या रंगीबेरंगी पुष्पांवरती हे गुंजन करणारे भ्रमर आणि या दिशेला तर हे नर्तन करणारे मयूर. सस्यांची पिल्ला हरणाची माणसं खरं खरं एका मागोमाग एक धावतायत पळतायत. हे सारं वातावरण अगदी मंत्रमुग्ध करण्यायोग्य आहे. पण याचा तर आस्वाद घेण्यासाठी मी इथपर्यंत आले आणि
असं वाटतंय की हा निसर्ग जणू का नटून तटून उभा आहे. हा अगदी हा निसर्ग फुलून गेलाय, फुलून गेलाय, फुलून गेलाय. निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा. चिरमिर चिरमिर पाऊस धारा, चिरमिर चिरमिर पाऊस धारा, चिरमिर करी मदनाचा बारा, आला वसंत आला. निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा. भिजली पाने वेली आसमंत हा, अंगी पुळूनी आला रे वसंत हा. भिजली पाने वेली आसमंत हा, अंगी पुळूनी आला रे वसंत हा. प्रीत अशी तुळसवळीना, प्रीत अशी तुळसवळीना, अलगद मधुरशी घेना, आला वसंत आला. निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा. चिरमिर चिरमिर पाऊस धारा, चिरमिर चिरमिर पाऊस धारा, वदनाचा बारा, आला वसंत आला. निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा, निसर्ग हा असा सजला हा. खरंच याच मार्गानं मार्गक्रमण करत राहावं. आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत या त्रैलोक्याचा राज करता राजा धनी होईपर्यंत या ठिकाणून मार्गक्रमण करावं. हे काय होतं? मी आता जाते माझ्या मार्गानं. बाबा मार्ग प्रतीक्षा करत असते तेव्हा येते. हा थांब. कोण आहेस तू? राजकर्ते वज्रबाहू यांची एकुलती एक कन्या जयमाला म्हणतात मला. वज्रबाहूची कन्या जयमाला. हो, हे जयमाले, यावेळी हा राजकर्ता खटवांग निघालाय तो आपल्या इच्छापूर्ती करता. आणि या मार्गाने मार्गक्रमण करताना तुझं सौंदर्य माझ्या नेत्रात आलं. अर्थात यावेळी या राजकर्त्याची इच्छा तू माझ्याशी लग्न करावं. काय तुमच्याशी लग्न मी करावं? हे पहा, इच्छा या दोन प्रकारच्या असतात, चांगली आणि वाईटाची. तुमची इच्छा चांगली वाईट असो मी मुळीच म्हणत नाही, पण जर का तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझे पिताश्री अजून जिवंत आहेत, त्यांच्यापर्यंत चला, त्यांची आज्ञा घ्या आणि हवं तर मला मागणी घाला. जयमाले, आणि हो म्हटलं तर मी तुमच्याशी लग्न करेन. ज्या मार्गाने मार्गक्रमण करतो आहे इच्छा पूर्ण करण्याकरता वेळ अवधी कमी आहे आणि याकरता तुझ्या बापापर्यंत यायला वेळ नाही. माझ्या पिताश्रीपर्यंत येण्यासाठी आपल्याला वेळ नाही. मग असं जर असेल तर तुमच्याशी मी लग्न मुळीच करणार नाही. आणि ही जर तुझी इच्छा असेल तर शेवटचा एक, ज्यावेळी मनुष्य रूपात ज्यावेळी हा राजकर्ता खटवांग बोलतो सामोपचाराचे बोल देतो, पण जर का ऐकली नाही या खटवांगाच्या विरोधात गेलीस राजकर्ता सैतान बनतो. राजकर्ते खटवा, तुम्हाला राजकर्ते म्हणण्यासाठी सुद्धा लाज वाटते मला, कारण राजकर्ते म्हणून तुम्ही शोभत नाही. राजकर्त्याचा शिष्टाचार कसा असावा, त्याचे नियम कसे असावेत ते तुम्ही पायदळी तोडवितात. जयमाले, लक्षात ठेवा. राजकर्त्याचा शिष्टाचार तुम्हाला सांगू नकोस, पण यावेळी तुझ्या मनात जर माझ्याविषयी द्वेष असेल तर तो प्रेमात कसा बदलावा हे मी स्वच्छ जाणतो. पण राजकर्ते खटवा, तुमच्याशी प्रेम करण्याची गोष्ट तर दूरच राहील, पण तुमच्याशी विवाह तर
आलीस तर स्वेच्छेने, नाही पेक्षा जबरदस्ती. राजकर्ते खटवट, स्वातंत्र्य याचा अर्थ स्वराज्य नव्हे. आणि स्वराज्याला जर वागण्याचा प्रयत्न कराल तर विनाश तुमचा होईल हे मात्र ध्यानात ठेवा. आणि या ठिकाणी मध्यस्थी करणारी तू कोण आहेस? बर, आता तुम्ही समजावा. तुम्ही पाकीर हो. बोल आता. अच्छा अच्छा. बाहेर माणूस कसला आहे? पुढे पुढे जाता आणि मग मार खावतो माका लागतो. हे, हो, कोण आहात तुम्ही? तो भाऊ तो माझो. ही माझी बाय. बाबा रे, या हात लाव. तुका सगळी तळगा लागते ए! कोंबडी ना. वा, हे बघ, जनावर नाही का गो कोंबड्याच्या परत तलाक म्हणतो. आणि या माणसाचं म्हणजे चेडू. का तलाग आणि कोंबडा. तलाग कोंबडा. यावेळी तुमच्याशी विचाराशी समत व्हायला इथं या खटवांगाला वेळ नाही. खटवांगाची इच्छा एवढीच, या जयमालेशी विवाह करावा. राजकर्ते खटवट, माझी इच्छा पूर्ण होणार नाही ते नाही, पण सांगून जर ऐकत नसाल तर शेवटी माझाही लागणार. आणि याच ठिकाणी तुमचं शिर छेदण्यासाठी वाघ, मी वाघ. तत्पर होणार आहे म्हणून तुम्हाला सांगते. शेदिरा तव शिर कमल, शाबास. उडविला तव पद कमली. यावेळी राजकन्या शोभतेस तू. उडविला तव पद कमली. मम शौर्य बहुअसता. पाहूया कोणाच्या मम पायाशी कोण बोलतंय ते. मम शौर्य बहुअसता. कल्पना ना तुला, कल्पना ना तुला. शेदिरा तव शिर कमल, शेदिरा तव शिर कमल. उडविला तव पद कमली. पाहायचं याच वेळी मला. उडविला तव पद कमली. मम शौर्य बहुअसता. मम शौर्य बहुअसता. कल्पना ना तुला, कल्पना ना तुला. शेदिरा तव शिर कमल, शेदिरा तव शिर कमल, शेदिरा तव शिर कमल. ये रस्ता. पण तुझी इच्छा असेल तर यावेळी हा राजकन्या खटवांगा तयार आहे. तुकडे करा, सोडू नका. वर्ग्या बघतो क्षण तुझा लय तू ना. अरे वा, म्हणजे अजूनपर्यंत तुझ्या अंगातली गेली पण नाही. नाही मग अशी असेल, वाघ मारा म्हणतात. वाघ महारा तू. होय पण तुझ्या समोर जी ताकद उभी आहे, या ताकदीचा तुला अंदाज नाही. अरे धारेर वाघ मारलाय त्यांनी. होय. काय धार सोडल्यानंतर व्हावंच. आणि माझी ताकद माहिती आहे. ये गो पुढे. नाही म्हणजे या ठिकाणी स्वतःच्या हाती शस्त्र घेऊन हो. एका स्त्रीला समोर उभं करणारा. भांडणा धरवता सगळ्यांका. ऐकलं? पण शस्त्रात नाही. मी हरवतोय. मग पाहूया याच वेळी तुझ्या अंगात किती ताकद आहे. यावेळी या राजकन्या खटवांगाशी युद्ध करायला तयार झाल्या. किती मारशील? मी सांगते का ऐका. तुम्ही मरतालाच मी मरतो. मी करते तसा करा. हा लवकर कर ना. आपोआप- हे! या ठिकाणी या राजकन्या खटवांगाशी
संघर्ष करायला तयार झालात आणि तिथं जाऊन हितगुज करत आहात. बाळ बाळ कुठे आहेस बाळ? ये रे असा बाळ, ये बाळ. काय चाललं आहे हे? गेला बाळ. बाळ ये बाळ, कुठे गेलास बाळ? बाळ नुनू पाहिजे बाळ. काय रे माझ्याशी शस्त्र उगारलं? अरे बाळ बाळ ये रे. या ठिकाणी वेळ लागल्यासारखं करून पांघरून घेताय तुम्ही. ते गेला माझा बाळ. पण जर का परत तुमची भेट झाली तर मात्र सोडणार नाही. लक्षात बाळ ये बाळ. बाळ बाळ तुला नुनू पाहिजे बाळ. ये बाळ. तू काय हटकतोस? माणूस बघ आणि तसा तरी बोलते का? नुनू वया काय टाकतोस तू? होय, गेलो गेलो तर मग आता काय येऊ बोलता? आता काय कळतं? आंबा बघित नाही सोडलंय मनान. होय, खारत घालतात आम्हाला तसा दिलो. आता चल, चला सुटलो मी सुटलो. चपात केलं. हॅलो, कैलासवासी प्रकाश आचरेकर. राज्यात फेरफटका मारला असते, सर्व कसं सुरळीत चाललं. खरोखरच ज्याची प्रजा सुखी तो राजा नेहमी सुखात आणि समाधानात असतात. ते म्हणतात ते काही खोटं नव्हे. आज याचीच प्रचिती आम्ही याची डोळा अनुभवतो. आज पर्यंत माझ्या मुलीचा प्रत्येक हट्ट आम्ही पूर्ण केला, परंतु आज सुद्धा तिचा हट्ट आणि तो या बापाने पूर्ण केला. परंतु तिला शब्द दिला होता की दिवस असताना जाण्यापूर्वी पुनश्च या ठिकाणी येईल. कारण जरा जरी ती आमच्या नजरेआड झाली तरी आमचा जीव कसा कासावीस होतो. काही का असेना थोडा वेळ तिची वाट पाहून हेच योग्य. कोण जयमाले आहे मंगलाच्या तऱ्हेचा आशीर्वाद. अगं जयमाले, पण आज तुला यायला एवढा विलंब? विलंब काय करावं? सारं सत्य बाबांना सांगावे की नको? नाही नाही नाही, सांगता उपयोगाचं नाही. काय घडेल सांगता येणार नाही. नाही बाबा, काहीचा विलंब झालाय मान्य मला, पण माझ्या सख्यांमुळे झालाय, बाकी काही झालेलं अगं नाही. जयमाले, हा. मी तुझा बाप आहे. आज तुझ्या पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत जर का निरीक्षण करत असेल बर. तर काहीतरी अस्वस्थ जाणवतंय तुझ्या. नाही बाबा, काहीच नाही. फार दूरचा प्रवास केला ना म्हणून तसं वाटतंय नाही तुम्हाला. जयमाले, हो. बापाला फसवण्याचा प्रयत्न करू नको. मी लहान असल्यापासून तुला मी लहानाची मोठी केली. हो बाबा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तळहाताच्या बोटाप्रमाणे तुम्ही मला जपलंय, मान्य आहे मला. माझ्या चेहऱ्यावरती विषण्णता आहे हे बाबांना कळलं तर नाही रे. बाबा तुझं काही कळलं असेल तर नाही. निसंकोचपणे सांग. अरे देवा, आता हे आणखी अहो, महाराजांनो, सदा वाघमारू पाया पडतो. आहे मंगलाच्या तऱ्हेचा आशीर्वाद. ह्या कोण हो? पण वाघमारे, या ठिकाणी तुमचं अचानक येणं? ह्या कोण? ही आमची कन्या. हो. होय, देवाचे बाबा. बरांदरीत जाता खोल अरण्य. देवा. तिने हट्टच तसा केला आणि ते पुरवण्यासाठी आम्हाला भाग पडलं. हो, हट्ट केले, पण त्याच्यात आम्ही हावळीत गावलो. ह्या पोराला झडप घातले आणि म्हणून मी गेलोय पुढे. सदा असं काय झालंय स्पष्टपणे आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल ते. हो, एक राजा हा, इलो आणि ह्याका सांगता आता
आताच्या आता लग्न कर. काय ऐकतोय जयमाले? मग तरी मगापासून तुला सांगतोय मी, तू काहीतरी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होतीस. बाबा सत्य सांगायला भीती वाटत होती, पण आता तुम्हाला कळलंच आहे तर सांगते मी. शावी मी अरण्याच्या ठिकाणी गेले तेव्हा यांची माझी ग्रंथी कसाली, पण त्याच वेळी एक राजकर्ते तिथपर्यंत आले आणि त्यांचा हट्टाच होता की मी त्यांच्याशी लग्न करावं म्हणून. त्यांचं नाव विधान आहे राजकर्ते खटवा, पण ते राजकर्ते मुळेच नाही, ते तर राक्षस आहे आणि माझ्या वृत्तीत ते राक्षस. समोर दिसणारा तो राजमहल आणि या राजमहालाच्या दिशेने पावले वळली ते जयमालाची. अर्थात तिच्या मागोमाग जावं आणि तिला आपली पट्ट राणी बनविण्यासाठी पूर्णपणे आपल्या विचारांती आणावं. कोण आहात आपण? सुस्वागतम सुस्वागतम. यावेळी तुमचं स्वागत स्वीकारायला वेळ नाही. कवड्याने नगरीचा राजकर्ता राजा खटवांग काय? तुमच्या राजदरबारापर्यंत आलेला काय आहे. ऐकतो हो? म्हणजे सदा तुम्ही ज्या माणसाबद्दल सांगत होता तो हा राजकर्ता. बाबा दिसते. राजे, या ठिकाणी या खटवांगाच्या नेत्रानं पाहिलं ती जयमाला या ठिकाणी आली आहे. राजकर्त्या, चुकतो आहेस तू. तू सुद्धा एका राजाचा राजकर्ता आहेस. राजकर्त्याचे कर्तव्य काय असतील तर प्रजेला न्याय देणं, आणि तू स्वतःहूनच आज अधर्म करतो आहेस. माझ्या प्रजेच्या प्रत्येक मुखावटे शब्द बाहेर निघतात. राजकर्ता असावा तर खटवांगासारखा, आणि राजकर्त्याची नीती सांगायची गोष्ट तू करू नकोस. त्याच तुझ्या प्रजेला हे तुझे गुण माहीत नसतील कदाचित. ज्यावेळी या राजकर्त्याच्या मनात इच्छा होते, इच्छा जर अपुरी राहिली तर हा राजकर्ता राजा खटवांग सैतान बनतोय. राजकर्त्या, हे जर तुझे शब्द असतील तर या राज्यावरती आजपर्यंत आलेली कित्येक संकट आम्ही परतवून लावली, आणि ही तर माझी मुलगी आहे, आणि एका मुलगीवरती जर संकट येत असेल तर तिचा बाप तुझ्या समोर तिच्या लढण्यासाठी तत्पर आहे. अरे वा राजकर्त्या, या ठिकाणी या खटवांगाच्या मनात घर करून राहिलेली जयमाला इथं आली आहे. तिला माझ्या स्वाधीन कर. हे पहा राजकर्त्या, अजूनही सामोपचारानं सांगतो आहे, प्रेम ज्यावेळी होतं त्यावेळी दोन जीवांचं मिलन होतं, आणि तुझं एकट्याच्या प्रेमाने आणि माझ्या मुलीचा जर नकार असेल तर ते कदापि शक्य नाही. आणि म्हणूनच इथपर्यंत आलो आहे. दोन जीव जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत तुमच्या नेत्रात जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला दिसणार नाही. मग माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध मी सुद्धा कुठचा निर्णय घेऊ शकत नाही. मग यावेळी जर विरोध करणार असेल तर या राजकर्त्या खटवांगाची ना नाही. अरे वा, मग आजपर्यंत ज्याप्रमाणे प्रत्येक संकटाला आम्ही सामोरे गेलो त्याचप्रमाणे याही संकटाला सामोरे जाऊ. ठीक आहे, जर जयमालेची प्राप्ती करायची असेल तर तुमच्याशी संघर्ष करायला हा राजकर्ता खटवांग तयार आहे. सदा निश्चिंत राहा. मी जातोय. ऐकला थांब तिथंच. आता मी खेका थांबा. त्या जंगलात तू मला मिळालास, होय होय. वेळ पांघरलंस, काय आणि इथपर्यंत येऊन माझी कागाळी. नाही नाही, तसाच होता हो माझा. मग तेच मला पाहायचं आहे. आता आई हो, जर यावेळी हा राजकर्ता जर स्वतःच्या मनाने तयार झाला तर ठीक, नाही पेक्षा याच्या छातावर नाचेल आणि हिला घेऊन जाईल. हा जा, मी जा. नाही, मग हे राजकर्त्या, सदा निश्चिंत राहा तू. जर का तू माझ्या मार्गात येत असतील तर यावेळी मात्र तुला या मार्गातून मोकळा केल्याशिवाय हा खटवांग राहणार नाही. तुझा आवाज सुद्धा येतोय, राजकर्ता सुद्धा टपोर आहे. आज जरी निशस्त्र झालो असेल तर तुझा बाप तुझ्या समोर उभा आहे. हे राजकर्त्या, आज निशस्त्र झालोय
आज या ठिकाणी एक राजकर्ता एका राजकर्त्याच्या समोर निशस्त्र झाला असेल तर राजकर्ता हा या ठिकाणी निष्क्रिय ठरतोय. बरोबर आहे तुझं म्हणणं, मी सुद्धा ते मान्य करतो. कारण आज या माझ्या शस्त्राने आम्हाला दगा दिलाय. शस्त्राने दगा दिला नाही तर या राजकर्त्या खटवांगाच्या पराक्रमाने तुला दगा दिला. हे पहा, राजकर्त्या, तरी पण तुला सामोपचाराने पुनश्च एकदा सांगतो आहे, आज जर माझ्या मुलीचा विरोध असेल तर तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करू नकोस. अजूनही विचार करायची संधी देतोय जयमाले. काही झालं तरी मी तुझ्याशी लग्न मुळीच करणार नाही. आमचा जीव घेतला तरी बेहत्तर. तू जर माझ्याशी लग्न करायला तयार नसतील तर या दैवाचे हे चक्रविरोध आरक्षाच्या ठिकाणी माझ्या मुलीच्या विरोधात तू खरोखरच तुझ्या मनाच्या विरोधात काय करू नकोस. म्हणजे तू अजूनही तयार नाहीस. आज जरी मी निशस्त्र झालो असेल तरी एका मुलीचा बाप म्हणून तुझ्यासाठी लढण्यासाठी मी तयार आहे. का म्हणतोय राजकर्त्या? का म्हणतोय? यावेळी तुझं तयार नसतील. तुझ्या मनाला यावेळी जर तू ऐकला नसेल तुझ्या हातून पाप खडलं होतं तर तुझ्या अंगी असणारे पराक्रम या ठिकाणी कमी पडली. धाव म्हणतोय देवा, धाव म्हणतोय. मी मात्र तुझ्याशी मुळीच लग्न करणार. लग्न करणार नसतील, स्वइच्छेने नसेल तर यावेळी राजकर्त्याच्या तेव्हाच खारे आमच्यावरती अन्याय झालेला पाहतोय. हाची बघुनी भावकुळा, हाची बघुनी भावकुळा राजकर्त्या दयाळ हाची बघुनी भावकुळा तयार होणार आहेस की नाही? हवं तर माझा जीव घे, पण माझ्या बाबांना इथून जाऊ दे. तुझ्या बाबाची सुटका एकाच गोष्टीने, ज्यावेळी या राजकर्त्या खटवांगाशी तू लग्न करशील. स्वइच्छेने गेलं असतं ठीक, नाही पेक्षा बळजबरीनं हा राजकर्ता तुझ्याशी लग्न करेल. चल म्हणतो आहे. बाबा 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 देवा, भगवंता, कोणत्या जन्मीचं पाप माझ्या नशिबी आलंय. ज्या क्षणी ज्या दिनी माझ्या अर्धांगिनी मला सोडून गेली त्या दिनापासून राजकर्ता फक्त आणि फक्त माझ्या या चकुलीच्या आशा होती जगत होता रे. पण आज तिची आणि माझी सुद्धा ताटात उठ होते आहे. देवा, कोणत्या जन्मीचं पाप माझ्या मस्तकी मारतोय देवा. काही समजण्याचं झालंय. जावं तोपर्यंत या
जोपर्यंत या शरीरात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत माझ्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा देवा. माझ्या मुलीची गाठ घालून दे म्हणतोय देवा. जय माले, जय माले, जय माले. नारायण नारायण नारायण. हे देवा, यावेळी या सेतुबंध रामेश्वरी पर्यंत माझे येणे झाले. काय आणि कशासाठी असेल तर भक्त सखा हनुमंत याची भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. यावेळी भक्त सख्या हनुमंताची भेट घेणं हेच योग्य. नारायण. अरे काय पाहतोय? सखा हनुमंत आपल्या जागी दिसत नाहीये. पण सख्या हनुमंता, यावेळी या नारदाला ठाऊक आहे तू कुठे असणार, म्हणूनच म्हणतोय. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा वज्र देई वज्र मनी ताटवावे. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा रामचितांतरी बजरंग गुणवान. नारायण नारायण. रामचितांतरी 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 बजरंग गुणवान. लंकेत दान केले रावणाची धूळदान. नारायण नारायण. लंकेत दान केले रावणाची धूळदान. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा हनुमंत बलवान. ब्रह्मचर्य ब्रह्मरूप मनी साठवावे. नारायण नारायण. ब्रह्मचर्य ब्रह्मरूप ब्रह्मचर्य ब्रह्मरूप ब्रह्मचर्य ब्रह्मरूप मनी साठवावे. वायुसुता भक्ती भावे रोज आठवावे. माझ्या प्रभूची मी करतो आहे. नारदा, वायुसुता या भक्ती हनुमंताला भावे रोज अनन्य आठवावे. परवानग्या खाली नाही. कुमारंजनीचा या हनुमंताची कुमारंजनीचा हनुमंत बलवान. कुमारंजनीचा. नारायण नारायण. ओ नारदा, हाय. या शतवंद रामेश्वरी आज तुझं येणं अरे हनुमंता, कारणही तसं आहे. काय? अरे म्हटलं कित्येक दिवस झाले सगळ्या हनुमंताची भेट झाली नाहीये, म्हणूनच यावेळी या सेतुबंध रामेश्वरी पर्यंत माझे येणे झाले. पण नारदा, हा. आज माझी भेट घेण्यासाठी या शतवंद रामेश्वरीत तुझं येणं. निश्चितच. मग सांग, कसं काय चाललं आहे तुझं? असं काहीच नाही सगळ्या हनुमंता. तुला वाटतंय तसं काहीच नाहीये. तुझ्या मनात शासन आहे ना. मग नारदा, हा. या शतवंदी रामेश्वरी तू येणं केलं आहे निश्चितच. ते सहज नाही. हा हनुमंत जाणतो आहे. हनुमंता, यावेळी तुझी भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलो, पण तुझ्या मनात काही वेगळंच चाललंय. नारायण नारायण. नारदा, हा. या हनुमंताला जरी तू सांगितलं नाही तरी मात्र
हा हनुमंत जाणतो आहे. हनुमंता, तुला जर असं वाटत असेल की हा नारद यावेळी इथपर्यंत काही का कारणास्तव आला असेल, तर असं मुळीच नाही. जर तुझ्या मनी असं असेल तर येणारा काळ तोच त्यावेळी निश्चिंत करेल. नारायण. वा वा नारदा, या हनुमंताला जाणीव करण्यासाठी तुझं येणं झालं आहे. पण नारदा, ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी हा हनुमंत त्या ठिकाणी तत्पर राहील. पवित्र आणि पूज्य चरणी या वैनतेचा देवा तुला साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम. माझी माता वीणता आणि सावत्र माता म्हणजे कद्रू. एके दिवशी माझी माता दुःख करत होती आणि मी माझ्या मातेला विचारलं, सांग माते, तू एवढं दुःखी का? त्यावेळी माझी माता म्हणू लागली, बोल, मी एकाच गोष्टीचं दुःख करते आणि ते म्हणजे दास्यपणाचं. आणि कोणामुळे भोगावं लागलं असेल तर त्या कद्रूमुळे. मग मी माझ्या मातेला विचारलं, माते, अशीच कद्रू मातेपर्यंत जा आणि मातेला सांग की दास्यपणातून मुक्तता करण्यासाठी तुला काय हवं असेल ते मग. त्यावेळी माझी माता विचारण्यासाठी सिद्ध झाली. त्यावेळी माता म्हणू लागली, देव तांबडे असणार ते जर अमृत मला दिलं असेल तर तुझी दास्यपणातून मुक्तता, तुझी दास्यपणातून मुक्तता. घडलेलं वृत्तांत माझ्या मातेने मला कथन केलं. मी मातेला सांगितलं, माते, दास्यपणातून जरूर तुझी मुक्तता करेन. म्हणून मातेकडे गेलो. मातेकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो तर पुनश्च मातेच्या डोळ्या वाटेल दुःख. माते, सांग, आता तू दुःखी का? बाळ, तू जातोयस खरा, पण तुझ्या जीवनात कोणते प्रसंग उडवतील हे तुला सांगता येणार नाही. म्हणून मी तुला आशीर्वाद देत नाही. पण
मध्ये तुझ्या उदरी मी जन्म घेतला. जर का मातृ इच्छा जर पूर्ण केलं कसला तो पुत्र दिक्क असेल माझ्या जीविताला. पण हे उद्गार माझ्या मातेने ऐकता क्षणी आशीर्वाद देण्यासाठी तत्पर झाली माझी माता. क्षणाचा विलंब न लावला आणि स्वर्गापर्यंत स्वारी केली. 33 कोटी देवताला की पळो करून सोडलं. नव्हे तर आश्रयासाठी अमरेश एकसारखी देवतांकडे आश्रय घेऊ लागला. शेवटी वैकुंठीच्या नारायणाकडे गेला आणि वैकुंठीच्या नारायणाकडे गेला आश्रय घेतला. त्याच्या मागोमाग मीही गेलो आणि त्यावेळी विष्णुदूत माझ्यावरती चाल करून आले. विष्णुदूतांना कंठस्थान या गरुडाला घातलं. पण शेवटी वैकुंठीचा नारायण आला. वैकुंठाच्या नारायणाला सामोपचाराचे बोध केले. वैकुंठीचा नारायण काही ऐकला नाही. वैकुंठीच्या नारायणाचं माझं असं घनघोर असं युद्ध झालं. त्या युद्धात वैकुंठीच्या नारायणालाही पराभूत केलं. त्यावेळी वैकुंठीचा नारायण म्हणू लागला, हे वैनत्या, तुला काय हवं असेल ते माग. त्यावेळी मी म्हटलं, हे देवा, तुझ्यावर विजय मी मिळवला आहे, तुला काय हवं असेल ते माग. त्यावेळी वैकुंठीच्या नारायणानं संधी साधली आणि म्हणू लागला, हे वैनत्या, तू आजपासून माझं वाहन बन. पण देवाला मीही तसंच सांगितलं, ज्यावेळी अमृत कुंभ माझ्या स्वाधीन कराल त्यावेळी मी तुझा चरणाशी येईन. म्हणून अमृत कुंभ घेऊन मातेपर्यंत गेलो. मातेची सुटका केली आणि काशी क्षेत्री गेलो आणि 1000 वर्ष तपश्चर्या केली. शिवशंभो मला प्रसन्न झाला आणि म्हणाला, हे वैनत्या, तुझी माझी भक्ती केलीस, त्या भक्तीचं श्रेय म्हणून मी तुला काय देऊ. मी सांगितलं, देवा, मला काही नको. ज्या स्थळी तू भक्ती केलीस तिथं मी गरुडेश्वर लिंग स्थापन करतोय. आणि देवानं म्हटलं, हे वैनत्या, तुझी विश्रांतीची जागा म्हणजे जंबू वृक्ष. या जंबू वृक्षावरती थोडा वेळ विश्रांती घ्यावी हेच योग्य. क्षणभर होईना या जंबू वृक्षावरती माझी विश्रांती घेऊन झाली. आता ब्रह्मांड भ्रमंती करण्यासाठी हा पा वैनत्या निघाला. सुख दुःखाच्या सारी पटावर, सुख दुःखाच्या सारी पटावर खेळ